सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांची गड्डा यात्रा जी आहे ती आजपासून प्रारंभ होते। खरं तर यात्रेचा आज पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी तैलाभिषेक अर्थात यन्नीमज्जन हा विधी जो आहे तो आजपासून या ठिकाणी सुरू झालेला आहे। तैलाभिषेक म्हणजेच या ठिकाणी ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांनी सोलापूर शहर आणि परिसरामध्ये जे 68 लिंग स्थापन केलेले आहेत या 68 लिंगांना या ठिकाणी तैलाभिषेक जो आहे तो या यात्रेच्या मानकऱ्यांकडून केला जातो। खरं तर मानाचे 7 नंदीध्वज जे आहेत ते या ठिकाणी या तैलाभिषेक या सोहळ्यामध्ये सहभागी होत असतात। हा खरं तर विधी आहे। ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेमध्ये हे जे नंदीध्वज आहेत या नंदीध्वजाचा एक विशेष मान या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळत आहे। खरं तर ह्या नंदीध्वज जे आहेत जवळपास 35 ते 40 फूट उंच असतात आणि जवळपास ह्याचे 60 ते 70 किलो वजन असतं आणि हे नंदीध्वज पूर्ण या 68 लिंगांना जे आहेत या ठिकाणी तैलाभिषेक करत असतात। जवळपास 22 किलोमीटर पर्यंत ही संपूर्ण यात्रा जी आहे या ठिकाणी होत असते आणि या 68 लिंग एकंदरीत शहराच्या भोवताली आहे ते सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेली होती। शहरावर कुठले अरिष्ट येऊ नये यासाठी ही संपूर्ण 68 लिंग जे आहे ते स्थापन केलेली होती। आज जवळपास यात्रेचा पहिला दिवस आहे आणि एकूण 5 दिवस जे आहे ते यात्रेचे विधी वेगवेगळ्या पद्धतीचे चालू असतात। 12 ते 16-17 जानेवारी पर्यंत हा संपूर्ण तैलाभिषेक आणि त्याचबरोबरीनं उद्या अक्षदा सोहळा, कप्पडकळी, त्याचबरोबरीनं होमप्रदीपन सोहळा असे वेगवेगळे विधी जे आहेत या ठिकाणी असतात। आणि या आपण पाहतोय की खरं तर सोलापूरसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच आंध्र, तेलंगणा, कर्नाटक या राज्यातून देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाविक येत असतात आणि आज यात्रेचा तैलाभिषेक विधी जो आहे तो थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। खरं तर यासाठी वेगवेगळे राजकीय सामाजिक कार्यकर्ते देखील या ठिकाणी होत असतात। हिरियाबू वाड्यातून हा तैलाभिषेक जे आहे ते विधी जो आहे तो सुरू होतो आणि संपूर्ण 68 लिंगांना हा तैलाभिषेक केला जातो। कॅमेरामन विजय आवटेसह सागर सुरवसे, TVN मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।